प्रतिपालक कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, समतेचे जनक बसवांना, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राष्ट्रज्योती माता सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज, आणि आज ज्यांची जयंती आपण साजरी करत आहोत ते भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना दिवाळवंदन। आजच्या कार्यक्रमाचे आपले लाडके अधिष्ठाता कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर उदय मोहिते सर, उपअधिष्ठाता डॉक्टर उमेश कानडे सर, ओएसडी डॉक्टर सुनील गोळीकर सर, या ठिकाणी उपस्थित प्राध्यापक डॉक्टर नागावकर सर, डॉक्टर महादेव बनसुडे सर, सचिन जाधव सर, या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी प्राध्यापक, या ठिकाणी उपस्थित पदव्युत्तर विद्यार्थी, पदवीपूर्व विद्यार्थी, या महाविद्यालयातील वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी। आज मी या ठिकाणी भाषण करण्यासाठी उभा नसून आज आपण ही संयुक्त जयंती साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या या संयुक्त जयंती साजरी करण्याच्या निमित्ताने सर्व व्याख्याने ऐकून आणि आजचा जो दिवस आपण एक प्रकारे रिफ्लेक्शन म्हणून साजरा करतो, एक वैचारिक विचाराची उजळणी करण्याचा प्रयत्न करतो, त्या निमित्ताने मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो। या दोन महामानवांपासून आपण काय शिकलो आहोत? या दोन महामानवांचा थोडक्यात एक सामूहिक संदेश, एक टेक होम मेसेज जर आपल्याला द्यायचा असेल तर आपण काय घेऊन जाऊ शकतो? तर मला असं वाटतं की दोघांनीही आपल्या शिक्षणासाठी फार आमूलाग्र महत्त्व दिलेलं आहे। टेक होम मेसेज इज एज्युकेशन। थोडक्यात एका प्रसंगामध्ये मी आपल्याला घेऊन जाऊ इच्छितो। महात्मा फुलेंनी मुलींसाठी जी पहिली शाळा सुरू केली, त्या शाळेमध्ये मुलींना शिकवण्यासाठी सावित्री